मंडाळा विलेजमध्ये आगरी समाज मोठ्या संख्येनं राहतो आणि या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज आणि बाबासाहेबांची जयंती होत आहे ही अत्यंत आनंदाची गोष्ट आहे. महेंद्र पाटील आमचे महाराष्ट्राचे सेक्रेटरी आहेत RPIचे आणि अनेक वर्षापासून ते जयंती साजरी या ठिकाणी होते. त्यामुळं अत्यंत आनंदाची गोष्ट आहे की आगरी समाजसुद्धा जयंती साजरी करतो आहे. RPIच्या मार्फत महेंद्र पाटीलजी प्रत्येक वर्षी इथे संयुक्त जयंतीचं आयोजन करतात आणि खूप छान पद्धतीने करतात. याच वर्षी आपण बघितलं आहे कलाचं खूप छान प्रदर्शन केलं आहे त्यांनी. तसंच आता प्रत्येक वर्षी इथे आमदार म्हणून जेव्हा ते इन्व्हाइट करतात आम्ही इथे उपस्थित असते. पण त्यांनी असा एक खूप मोठा आणि खूप छान संदेश दिला त्यासाठी मी त्यांना अभिनंदन करते आणि मला इथं बोलावलं त्यासाठी आभार मानते. रिपब्लिकन पक्षाचे नेते महाराष्ट्राचे सचिव महेंद्र पाटील हे गेले अनेक वर्षापासून सालाबादप्रमाणे या ठिकाणी केंद्रीय मंत्री व रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय आमदार रामदास आठवले साहेबांच्या नेतृत्वाखाली या मंडाळा गावामध्ये जयंती करत आलेले आहेत. या मंडाळा गावामध्ये रिपब्लिकन पक्षाच्या वतीने प्रत्येक वर्षी छत्रपती शिवाजी महाराज परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची संयुक्त जयंती महेंद्र पाटील कायम आयोजित केलेली आहे, कायम आयोजित करत आलेले आहेत. आणि या निमित्ताने या मंडाळा गावातील सगळ्या जाती धर्माचे लोक, सगळं प्रांतातील लोक, जे मंडाळा गाव हे मूळचं जे आगरी गाव आहे, म्हणजे आगरी समाज असेल, दलित समाज असेल, बौद्ध समाज असेल, सगळ्या जाती धर्माची माणसं या ठिकाणी येऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीलाचं स्मरण करतात, त्यांच्या विचारांचा गौरव करतात आणि या महापुरुषांच्या जयंतीमध्ये आनंदाने उत्साहाने सामील होतात आणि त्याप्रकारे ही अत्यंत आनंदाने ही जयंती महेंद्र पाटील करत आलेले आहेत. मी गेले 1991 आठवले साहेब जेव्हा मंत्री झाले तेव्हापासून ही संयुक्त जयंती साजरी करत आहे आणि प्रत्येक माझ्या कार्यक्रमाला आठवले साहेबांची हजेरी असते. मला त्यांच्यामुळे तर मला फार अभिमान आठवले साहेबांचा आहे. आणि आठवले साहेब म्हणजे सर्व बहुजन समाजाचे नेते आहेत. ते आज एवढे फिरतात पुऱ्या भारतभर, असा कोणलाच नेता नाही की त्यांच्यासारखा फिरत आहे. पूर्ण भारतात त्यांचा पक्ष स्थापना आणि कोणी जाऊ द्या, खुला दरबार आहे आठवले साहेबांचा. कोणी गरीब गेला बाबा फोन नंबर दे, लगेच फोन लावतात. असा नेता कुठे नाही. त्याच्यामुळे मला फार अभिमान आहे म्हणून मी आंबेडकर साहेब खेळी 40 साहेबांबरोबरच आहे आणि याच्यापुढेही राहणार. आणि आमच्या कार्यक्रमाला साहेब आले म्हणून त्यांना धन्यवाद. पुढे पण माझे 2 शब्द सांगतो. CEN न्यूज देश प्रदेश की ताजा तरीन खबरों के लिए CEN न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर.